यानंतर डॉक्टर चारुशीला देशमुख. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मित्रमैत्रिणी यांना सर्वांना मी प्रथम नमस्कार करते आणि युनिक अकॅडमीचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी आम्हाला सर्वांना इथपर्यंत पोहोचवण्यात सुद्धा योगदान दिलं आणि आज बोलण्याची सुद्धा संधी दिली. माझं नाव देशमुख चारुशीला प्रकाश. माझी आता डेप्युटी CEO म्हणून निवड झालेली आहे. मी सर्जापूर तालुका जावली सातारा येथून आले आहे. मी जून 2011 पासून अभ्यास सुरू केलेला आहे. म्हणजे जे नवीन अभ्यास सुरू करतात त्यांना असं वाटतं की इथं खूप वर्षापासून मुलं तयारी करतायत, आपला कुठे निभाव लागणार. तर असं काही नाही आहे. त्यांच्यासाठी हे सांगते की मी जून 2011 पासून अभ्यास सुरू केला आहे आणि मी आत्ता इथंपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्या अगोदर मी माझं BHMS झालंय. त्याच्या BHMS पूर्ण केल्यानंतर लग्न आणि मुलगा आणि 3-4 वर्ष प्रॅक्टिस, याच्यात 3-4 वर्ष प्रॅक्टिस केली, याच्यात एवढे वर्ष गेले. त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्राकडे वळले. पूर्वी माहितीच नव्हती, ग्रामीण भागात एवढी माहिती नसते. मग ह्या क्षेत्राकडे वळल्यानंतर खूप काही माहिती नव्हतं. फक्त प्रशासनात येता येतं आणि खूप चांगलं कार्य करता येतं एवढंच माहिती होतं. इथं आल्यानंतर कळलं की खूप स्पर्धा असते. आपले डिग्रीचे विषय आणि हे विषय पूर्णच वेगळे आहेत. परंतु एकदा करायचं ठरवलं तर पूर्णपणे प्रामाणिकपणे जर तुम्ही कराल तर तुम्ही नक्की यश मिळवू शकता. सगळेच जण सांगतात की प्रामाणिक प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा, परंतु कोणच सांगत नाही प्रामाणिक म्हणजे नक्की काय करायचं. तर हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो सुरुवातीला. तर प्रामाणिक प्रयत्न म्हणजे स्टडीमधून संध्याकाळी घरी जाताना किंवा झोपताना आपल्या मनाला एकच प्रश्न विचारायचा की आज मी केलेले ते माझ्या कॅपॅसिटीच्या 100% पर्यंत केलंय का. जर मनाने सांगितलं की हो तू 100% पर्यंत केलंयस तर आपला तो प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आपल्या मनालाच बरोबर माहिती असते की आपण बरोबर केलंय की नाही केलं, की कुठे वेळ घालवलाय. मी माझ्या मुलाला सोडून, म्हणजे तो आजारी असेल, काही असेल, किंवा एका सरांनी सांगितलं की कुठलेही फंक्शन अटेंड करू नका, काही अटेंड करू नका, तसं मी माझ्या मुलाला सोडून येऊन स्टडीमध्ये बसायचे. तर इतर मुलींबरोबर उठून बाहेर गेले तर मला वाईट वाटायचं की अरे आपलं मुलाला सोडून आपण इथं येऊन बसलोय आणि त्याला जो वेळ द्यायचा होता तो आपण त्याला न देता इथं आलोय. तर त्या वेळेचा क्षणाचा आपण उपयोग फक्त स्टडीसाठीच केला पाहिजे. तर असं जर तुम्ही प्रत्येक जण विचार कराल की आपल्या आई वडिलांनी काय परिस्थितीतून आपल्याला इथं पाठवलंय आणि आपण काय करण्यासाठी इथं आलोय, तर हे जर नेहमी डोळ्यासमोर ठेवाल तर तुम्ही नक्की लवकर कमी वेळामध्ये यश मिळवू शकता. दुसरं म्हणजे मी उशिरा सुरुवात केल्यामुळे मला माहित होतं की आपल्याला जे काही करायचं ते 1-2 वर्षातच करायचंय. तर जून 2011 सुरुवात केली आणि 2012 मध्ये मी STI मध्ये प्रथम आले होते. त्याच्यानंतर त्याच वर्षी 2012 मध्येच असिस्टंट मध्ये मुलीमध्ये प्रथम आले होते. परंतु मला नंतर लक्षात आलं की आपल्याला इथं नाही थांबायचं. आपल्याला खरंच म्हणजे क्लास 2 काहीच नसण्यापेक्षा क्लास 2 असणं पण खूप महत्वाचं असते. पण तिथं गेल्यानंतर कळतं की अरे ह्याच्यापेक्षा नक्कीच आपण काहीतरी चांगलं डिझर्व करतो. क्लास 1 मिळाल्याशिवाय तर थांबायला नाही पाहिजे. मग त्या दृष्टीने पुन्हा पहिलं त्या वर्षी फर्स्ट आले STI ला, पण राज्यसेवा परीक्षेमध्ये पेपर 3 मध्ये बऱ्याच जणांना पेपर 3 ने धोका दिलेला होता. तसंच माझ्या बाबतीत झालं. पेपर 3 मध्ये 4 मार्क कमी पडले. मग नंतर पुन्हा नव्याने सुरुवात, प्री मेन्स इंटरव्ह्यू वगैरे. आणि ह्या वर्षी अजून एका गोष्टीसाठी मी युनिकची खूप आभारी आहे की त्यांनी मला इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगली तयारी करून घेतली. कैलास बालेकर सरांनी जेव्हा सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही बिंदास जा, तेव्हा मला थोडंसं वाटायला लागलं की ठीक आहे आपण होऊ शकतो. कारण हा माझ्या आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि कदाचित शेवटचाच झाला असता, कारण माझे 33 पूर्ण होणार होते. आणि आयोगाने आता ऍड लवकर काढली म्हणून एक एक्झाम भेटते तो प्रश्न वेगळा आहे. पण जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार होतो तेव्हा असं वाटत होतं की आपली ही लास्टच एक्झाम आहे आणि आयुष्यातला पहिलाच आयोगाचा इंटरव्ह्यू आहे. तर कैलास भालेकर सरांचे मी व्यक्तिशः आणि सगळ्या युनिक टीमचेच खूप आभारी आहे की त्यांनी मला विश्वास दिला की तुम्ही जरी फर्स्ट इंटरव्ह्यू असाल तरी तुम्ही होऊ शकता म्हणून. तर जो आपण इथून विश्वास घेऊन जातो तोच आपल्याला खूप महत्वाचा असतो. दुसरं म्हणजे मी माझ्या कुटुंबाची खूप आभारी आहे. माझ्या पती आणि माझे भाऊ आणि सगळेच कुटुंबीय यांची खूप आभारी आहे. कारण का लग्न झाल्यानंतर जर तुम्ही या क्षेत्रात येत असाल तर तुमच्या घरच्यांची आणि सगळ्यांची साथ असेल तरच तुम्ही येऊ शकता आणि करू शकता. म्हणजे असं म्हणतात ना की अधिकारी जन्मत नसतो, अधिकारी घडवावा लागतो. तर त्याला त्याचे टीचर्स लोक आणि त्याचे जे कलिग असतात, जे ग्रुपमधले मित्रमैत्रिणी असतात, ते म्हणजे जे पाय न ओढणारे असू नयेत, पाय ओढणारे असू नयेत, पुढे ढकलणारे असावेत की बाबा तुला जमू शकतं म्हणणारे असावेत. तर असे ज्यांचं योगदान मिळालं, विशेषतः माझ्या कुटुंबियांचं, त्यांची मी खूप आभारी आहे. आणि दुसरी एक गोष्ट की युनिक अकॅडमीची खूप दर्जेदार पुस्तकं आहेत की काही विषयांसाठी तर म्हणजे इतर मुलांसारखा
मॅरिड लोकांना थोडा कमी वेळ भेटतो अभ्यास करायला, तर काही विषयांची तर मी फक्त युनिकचीच पुस्तकं वापरली होती, तरी मी आज इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. दुसरं मला एक तयारी करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की टाइम मॅनेजमेंटवर सगळेच जण बोललेले आहेत, परंतु असा अभ्यास करा की थोड्याच दिवसात आपल्याला पूर्ण करायचं आहे. 4, 5, 6 वर्ष इतके वर्ष घेऊच नका, कारण मग असं वाटतं की ह्या 4-5 वर्षात आपण जगलो की नाही जगलो, खूप वेळ आपण ह्याच्यात घालवला आणि खूप काही मिस केलं. तर जे काही मिळवायचं ते 1-2 वर्षातच असा प्रयत्न करा की झालं तर मी ह्या 2 वर्षातच करेन, नाही तर दुसरं काहीतरी मी माझा करिअरचा मार्ग निवडेन. अजून एक मला इथं सगळ्यांसमोर खूप जण आहेत ऐकायला म्हणून सांगायचं आहे की अजून एक ऑप्शन तुम्ही म्हणजे इन्कम सोर्स तुम्ही स्वतःच्या हातात ठेवा. त्यांनी काय होतं की तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहतो की कारण इथं खूप लाखो विद्यार्थी आहेत, यशस्वी झालो तर ठीक, नाही झालं तर काय, असा प्रश्न 6-7 वर्षानंतर पडू नये तुमच्यासमोर. म्हणून एक ऑप्शन की कितीही कमी का असो ना पगाराचं आपला इन्कम सोर्स तुमच्या हातात असू द्या, जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स राहतो. दुसरं म्हणजे अभ्यास इतका वेळ करा, प्री पास झाल्यानंतर मेन्स, आता प्री पास झालेलो आहे आपण खूप जण आणि आता आपली मेन्स येणार आहे, म्हणून हा मुद्दा शेवटचा सांगते आणि थांबते की असा अभ्यास करा की स्टडी उघडायला पण आपणच जायचं आणि बंद करायला पण आपणच जायचं, तिथून हाकलून काढल्याशिवाय माघारी यायचं नाही. मी जेव्हा स्टडी मध्ये जायचे तेव्हा दरवाजा जर दुसऱ्या कोणी उघडला असेल तर मला धडधड व्हायला लागायची की आपल्या अगोदर कोणतरी आलंय आणि आपली स्पर्धा ह्यांच्या बरोबर आहे. तर असा तुम्ही अभ्यास करा, तेव्हा तुम्ही नक्कीच यश गाठू शकाल. एवढं बोलून मी थांबते. थँक्यू.